SB किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। आज आपण खास तंदूर भट्टीवरती तंदूर चिकन कसं बनवायचं ते बघणार आहोत। हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या तंदूर चिकनपेक्षाही अप्रतिम भारी चव या आपल्या तंदूर चिकनला येते, कारण आपण हे घरच्या घरी बनवलेलं असतं। आणि जर तुमच्याकडे तंदूर भट्टी नसेल तर तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा हे चिकन बनवू शकता, तंदूर चिकन बनवू शकता। तर हा व्हिडिओ सुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, नक्की पहा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळेल, तर नक्की पहा। आणि जर तुमच्याकडे तंदूर भट्टी किंवा मग ओव्हन दोन्ही सुद्धा नसेल तर काय करायचं, तर कढईमध्ये तुम्ही जसं पिझ्झा आपण बनवतो तसंच हे चिकन तुम्ही प्लेटवरती ठेवून कढईमध्ये याला थोडंसं शिजवू शकता। म्हणजेच 15 ते 20 मिनिटासाठी चेक करत करत शिजवायचं। आणि हे चिकन शिजल्याच्या नंतरनं थोडासा गॅसवरती चटका द्यायचा, आणि चटका देऊन झाल्याच्या नंतरनं हे चिकन एका प्लेटमध्ये ठेवायचं आणि एका वाटीमध्ये जळता कोळसा घ्यायचा आणि या कोळशावरती थोडंसं तूप किंवा तेल घालायचं आणि हा कोळसा म्हणजेच ह्याला झाकण ठेवून याला चांगली धुरी द्यायची। म्हणजे हे तंदूर फ्लेवरचं तंदूर फ्लेवरचं तंदूर चिकन घरच्या घरी बनवून तयार होतं। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा। चला तर मग पटकन सुरुवात करूया तंदूर चिकन बनवायला। तंदूर चिकन बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि लेग पीसला कट मारून घेतलेले आहे। आणि आता चवीनुसार मीठ घालूया। अर्धा चमचा आपल्याला हळद पावडर घालायची आहे। आणि आता ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे आणि ही आपण 1 चमचा घातलेली आहे। चिकन मसाला 1 चमचा घालायचा आहे। आणि आता यामध्ये धने पावडर घालत आहे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे। आणि इथे लाल मिरची पावडर आहे, ही रंगाला थोडीशी फिकट आहे पण ही मिरची पावडर तिखट आहे। तर इथे भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा, तर लाल मिरची पावडर 1 चमचा घातलेली आहे आणि चिली फ्लेक्स घातलेत अर्धा चमचा। दही घालायचं आपल्याला, फ्रेश दही घ्यायचं आहे आणि हे दही घट्ट असं घ्यायचं आहे। जर पातळ दही घातलं तर मग चिकनला जास्त पाणी सुटू शकतं। अर्धा लिंबू पिळून घातलेला आहे आणि 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे। आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची भरपूर सारी, थोडासा पुदिना घालायचा आहे बारीक चिरलेला। आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले आणि बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट्स या चिकनला चांगले लागले पाहिजे असं ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। खूपच मस्त हे चिकन बनतं असं या पद्धतीने बनवलेलं तुम्ही बघू शकताय। हातानेच मी मिक्स करत आहे, हाताने चिकनला व्यवस्थित मसाले लावून घेतले की छान लागले जातात। तर हे झाकण ठेवून 1 तासाभरासाठी मी ते मॅरिनेट करून ठेवून दिलेलं आहे। तर तासाभराने मी इथे कसुरी मेथी घातलेली आहे, थोडीशी क्रश करून घातली हातावरती, थोडीशी गरम करून मग क्रश करून घातलेली आहे। तर कसुरी मेथीमुळे या चिकनला खूप मस्त असा फ्लेवर येतो। तर आता याला सगळीकडनं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। यामध्ये कॉर्नफ्लोअर घालूया। तर सुरुवातीला 3 चमचे कॉर्नफ्लोअर घालत आहे आणि आता हे छान मिक्स करून घेऊया। जर कॉर्नफ्लोअर अजून लागलं तर आपल्याला घालावं लागेल। जर चिकनमध्ये जास्त पाणी झालेलं असेल, म्हणजे पाणी जास्त सुटलेलं असेल चिकनला, तर तुम्ही काढून टाकू शकता। तर इथे मी चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं, तर याला पाणी जास्त सुटलेलं नव्हतं म्हणून मी 1 चमचा आणखी कॉर्नफ्लोअर घातलेला आहे आणि छान मिक्स करून घेतलं। यामध्ये तेल घातलं 1 पळी आणि याला आता स्टीलच्या रॉडला आपल्याला लावून घ्यायचं आहे। तर तंदूर भट्टीसोबत जे रॉड मिळालेले आहेत त्यालाच मी हे चिकन लावून घेत आहे। आधी लेग पीस लावला, लेग पीस लावायचं थोडंसं कठीण असतं, तर असा उभा लेग पीस आपल्याला लावायचा आहे। आणि बाकीचं चिकनसुद्धा आपल्याला थोडी जागा सोडून मग लावून घ्यायचं आहे। असं थोडी जागा सोडली की चिकन व्यवस्थित सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजलं जातं। तर दोन्ही रॉड मी लावून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय तंदूर भट्टीसुद्धा चांगली पेटलेली आहे, कोळसा चांगला पेटलेला आहे। तर दोन्ही खिडक्या मी उघड्या ठेवलेल्या आहेत, म्हणजेच डाव्या बाजूची 1 खिडकी चालू आहे आणि उजव्या बाजूची 1 खिडकी, तर इथून धूर निघून जाणार आहे बाहेर म्हणून असं मी व्यवस्थित असं तंदूर भट्टी इथे ठेवलेली आहे। आणि हे चिकनचे रॉड आपण तंदूर भट्टीवरती लावून घेणार आहोत। तर असे हे तंदूर भट्टीवरती मी रॉड लावून घेतलेले आहेत चिकनचे। आणि 2-2 मिनिटांनी आपल्याला याला चेक करायचं आहे। असं फिरवत चिकन हे चांगलं रोस्ट करून घ्यायचं आहे, चांगलं भाजून घ्यायचं आहे। आणि मधल्या भागामध्ये चिकन लवकर भाजलं जातं, तर याला मी सुकलं की थोडंसं तेलसुद्धा लावलेलं आहे। जसं चिकन सुकेल तसं थोडं तेल लावायचं आहे, म्हणजे जास्त ड्राय चिकन बनणार नाही।
तुम्ही बघू शकताय थोडं थोडं तेल लावायचे. जास्त तेल लावलं तर आग लागण्याची पण शक्यता असते, म्हणजे तेल कोळशावरती पडल्यावर. तर तुम्ही बघू शकताय असं अलटी पलटी करत फिरवत फिरवत आपण हे चिकन चांगलं भाजून घेतलेलं आहे. तर आता हे चिकनला चांगले स्पॉट्स दिसू लागलेत आणि चिकन आता आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. आतून सुद्धा छान शिजलं पाहिजे. तर त्यासाठी मी असं अलटी पलटी याची जागा चेंज करत, जिथे फ्लेम कमी असेल असं चिकन मी ठेवून याला चांगलं रोस्ट करून घेतले. तर थोडंसं तेल लावून रोस्ट केलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. तर आता चिकन चांगलं शिजलेलं आहे. जास्त ड्राय होऊ नये म्हणून मी या कोळशाच्या बाजूला चिकन ठेवून दिलेलं आहे, म्हणजे हे आतून छान शिजलं जातं. तर हे आपलं तंदूर भट्टीवरचं तंदूर चिकन इथे बनवून तयार झाले. खूपच मस्त डिलिशियस हे चिकन बनलेलं आहे, खूप छान झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता याला टेक्स्चर सुद्धा खूप छान आलेलं आहे आणि दिसायला तर खूपच मस्त टेम्पटिंग असं दिसत आहे. आणि हे चिकन पाहताच तोंडाला पाणी सुटते. तर हे चिकन आपण रॉडचं काढून घेऊया. तर हे रॉडचं आपण चिकन काढलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. लेग पीस तर कसला मस्त दिसतोय आणि खूपच छान हे चिकन बनते या पद्धतीने बनवलेलं. दुसरा रॉड सुद्धा मी इथे लावलेला आहे. तर हे चिकन आपल्याला असंच या पद्धतीने रोस्ट करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे चांगलं. तर हे चिकन खूप मस्त बनवून तयार होतं. लेग पीस तर तुम्ही बघू शकताय खूपच छान भाजलं गेलेलं आहे आणि याला टेक्स्चर पण खूप छान आलेलं आहे. बाहेरून क्रंची असं टेक्स्चर आले, आतून ज्युसी असं हे चिकन बनवून तयार झाले. तर खूपच छान हे चिकन बनतं या पद्धतीने बनवलेलं. तर इथे आपलं घरच्या घरी तंदूर भट्टीवरचं तंदूर चिकन बनवून तयार झालं. तर खूपच मस्त हॉटेल आणि रेस्टॉरंटपेक्षाही अप्रतिम चव या तंदूर चिकनला आलेली आहे आणि खूप मस्त आतून सॉफ्ट आणि बाहेरून मस्त क्रंच आलेला आहे आणि खूपच छान चव या तंदूर चिकनला येते. तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा हे तंदूर चिकन बनवू शकता किंवा मग तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा हे तंदूर चिकन बनवू शकता. तर ओव्हनमध्ये तंदूर चिकन कसं बनवायचं हा व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती अपलोड केलेला आहे. पुन्हा एकदा आठवण करून देते, नक्की पहा. आणि तुमच्याकडे दोन्ही जरी नसेल तरी सुद्धा कढईमध्ये तुम्ही हे तंदूर चिकन बनवू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत